तर मंडळी, आज ना माझ्या नवरोबांचा बर्थडे आहे आणि त्यासाठी मी आज स्पेशल रेसिपी बनवली होती आणि ती मी लहान मुलांसोबत सुद्धा शेअर केली आणि खूप खूप आवडली त्यांना। तर आज आपण मस्त असे समोसे बनवणार आहोत घरच्या घरी। अगदी जसं स्टॉलवरती मिळतं ना त्या पद्धतीनेच हे समोसे बनवलेले आहेत आणि अगदी सोपी पद्धत आहे। पण समोसे मात्र आतून मस्त असे खुसखुशीत त्याचं जे सारण असतं ना ते होईल आणि वरून जे आहे मस्त कुरकुरीत त्याचं वरची जी लेयर आहे ना ती होईल। तर आता हे करण्यासाठी ना काही टिप्स सुद्धा आहेत ज्या मी तुम्हाला नक्की सांगेन। त्या जर टिप्स तुम्ही वापरलात ना समोसे अगदी तुमचे कुरकुरीत होतील आणि आतलं सारण सुद्धा ना व्यवस्थित शिजून येईल। तर चला मग थोडाही वेळ आपण वाया न घालवता आता सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा ना मी इकडे 20 ते 25 समोसे बनवणार होते, त्यासाठी मी इकडे बटाटे त्यानुसार घेतले। तर तुम्ही किती समोसे बनवणार आहात त्यानुसार बटाट्यांची क्वांटिटी थोडी कमी जास्ती सुद्धा करू शकता। तर बटाटे जास्त नाही शिजवायचे, अगदी थोडे चिरडले पाहिजेत इतकेच शिजवायचे आणि त्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची। तर आता मी इकडे थोडे मसाले घेत आहे। तर त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मेथीदाणे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा ओवा, 1 चमचा काळे तीळ घेतले आणि 1 लाल मिरची घेतली। तर आता आपण घेऊया 1 चमचा जिरं पूड, 1 चमचा धने पूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मिरी पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पूड। तर आता चला मसाले तरी आपण सगळे घेतले, आता काय करूयात मैद्याचं पीठ जे आहे ते चाळून घेऊयात। तर मैद्याचं पीठ कधीही चाळून घ्या। तर आता इकडे मी 2 वाटी इतकं मैदा घेणार आहे। तर आता इकडे मी 2 वाटी मैदा जो आहे चांगलं याला चाळून घेणार आहे आणि मग त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि ओवा जो आहे अजून पाव चमचा किंवा अर्धा चमचा जो आहे आपण हातावरती थोडं स्मॅश करून यामध्ये घालूयात। तर हातावरती जर तुम्ही ओवा थोडं स्मॅश करून घातलात ना की ओव्याचं फ्लेवर छान येतं समोस्यांमध्ये आणि पचायला सुद्धा चांगलं असतं। तर आता आपण इकडे थोडा ओवासुद्धा घातला आणि त्यानंतर घरगुती साजूक तूप आपण इकडे 2 चमचा घालत आहोत। गाईच्या दुधाचं तूप आहे हे आणि साजूक तूप आहे, त्यामुळे कसं की समोसे जे आहेत अगदी वरून जे आहे कुरकुरीत बनतात त्यासाठी। तर आता 2 चमचे इकडे मी तूप घेतले आणि हे तूप जे आहे पिठामध्ये ना चांगलं मिक्स करून घ्यायचं। अगदी पिठाला ना तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने मस्त याला मिक्स करून घेऊन त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपण पराठ्यांना मळतो ना पीठ तसं त्याप्रमाणे थोडं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं। तर आता इकडे तुम्ही बघत आहात थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते। तर मंडळी, अशा प्रकारचं जर तुम्ही स्नॅक्स बनवत असाल ना तर ओवा जो आहे आवर्जून घाला, कारण त्यामुळे ना। तर चला आता आपण याला कॉटनच्या कपड्याने थोडं कवर करून ठेवूयात आणि मसाल्याची म्हणजे सारणाची तयारी करून घेऊयात। तर आता मी इकडे 2 चमचे तेल घातले आणि त्यानंतर शेंगदाणे जे आहेत ते आपण चांगले थोडे भाजून घेऊयात आणि शेंगदाणे ना यामध्ये घालणं ऑप्शनल आहे, पण हे तुम्ही समोसे बनवत असाल तर नक्कीच असे शेंगदाणे घाला, कारण हे शेंगदाणे ना जेव्हा समोस्यामध्ये येतात ना दाताखाली अगदी चविष्ट लागतात आणि कुरकुरीत असं त्याला फ्लेवरसुद्धा येतं। तर आता शेंगदाणे तळून झाले की मग त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते ते। तर मंडळी, समोसा बनवत असताना महत्त्वाची टीप, आपण जो मसाला घेतलेला आहे ना तो चांगला शिजवून घ्यायचा आणि बारीक गॅसचं फ्लेम करून साधारणतः 5 ते 6 मिनटं याला आपण चांगलं आरतून परतून शिजवून घ्यायचं। पण लक्ष असू द्या काही जळता कामा नये, बारीक गॅसचंच फ्लेम करायचं आणि मग त्यानंतर यामध्ये मी सुकी लाल मिरचीसुद्धा घातली आणि सोबत हिरवी मिरची आणि आलं जे आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतले होते, ते सुद्धा इकडे 1-1.5 चमचा इतकं घातलेलं आहे। तर चला आता आपण हे सगळे एकत्र मसाले करून घेऊयात आणि चांगले याला शिजवून घेऊयात। तर आता मी तरी 5-6 मिनटानंतर मसाले शिजून झाले की त्यानंतर मग हिरवे मटार घालायचे। तर हिरवे मटार मी इकडे थोडे जास्त घालत आहे, तर तुम्ही हवे असल्यास कमीसुद्धा घालू शकता। तर साधारणतः 1-1.5 वाटी हे मटार असतील आणि मटार आणि मसाले चांगले शिजायचे त्यासाठी इकडे आपण अगदी 3 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे। तर आता हे सुद्धा शिजलं की मग त्यानंतर जे आपण बटाट्यांचे साल काढून घेतले होते ना ते बटाटे यामध्ये अशा प्रकारे स्मॅश करून घालायचे।
तुम्ही हवं असल्यास कट करून किंवा जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा बारीक करून डायरेक्ट घालू शकता, पण मी इकडे आता माझ्याकडे स्मॅशर नाही त्यासाठी हातानेच त्याला बारीक करत आहे. आणि त्यानंतर हिरवी कोथिंबीर आपण खूप सारी घातली आणि मग त्यानंतर त्याला आरतून परतून घेतलं. आणि स्मॅशर असेल तर मग स्मॅशरनंतर तुम्ही याला अजून थोडं बारीक करू शकता. तर आता माझ्याकडे तरी स्मॅशर नाही, त्यासाठी मग मी काय करते, रवी जी आहे ना, रवीच्या सहाय्याने याला आता आपण मस्त असं बारीक करून घेऊयात. कारण तुम्ही इकडे बघत आहात थोडे मोठे मोठे बटाटेसुद्धा दिसत आहेत. तर आता काय करायचं, यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालायचं आणि मग सर्वत्र एकत्र हे स्मॅशरनं किंवा रवीने बारीक करून घ्यायचं. तर आता यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आणि मग त्यानंतर याला चांगलं मिक्स करून बारीक करून घेऊयात. तर मंडळी, कोणतंही जर समजा फंक्शन असेल, जर तुमची ॲनिव्हर्सरी असेल किंवा कोणाचा तरी बर्थडे असेल किंवा कोणत्याही फंक्शनसाठी छोट्या मोठ्या समोसे जर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी बनवलात ना, कमी साहित्यामध्ये भरपूर समोसे बनतात. तेच जर तुम्ही बाहेर बाजारात समोसे विकत आणायला गेलात ना भरपूर प्रमाणात, तर थोडा पैसा जास्त खर्च होतो. मग काय करायचा की घरच्या घरी मस्त असे समोसे बनवायचे आणि हेल्दी बनवून खायचं. तर आता मंडळी, आपण ना तेलसुद्धा यामध्ये समोस्यांमध्ये जास्त राहणार नाही, यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. तर पुढे व्हिडिओ आता नक्की बघा तुम्ही. तर आता मी काय केले, सारण जे आहे आपलं चांगलं मिक्स झालं, तयार झालेलं आहे, त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थोडा उशीर थंड करण्यासाठी ठेवूयात. तर अशा प्रकारे प्लेटीमध्ये याला मी पसरून घेतले आणि थंड करून घेते. तोपर्यंत काय करूया, आता आपण जे पीठ मळून घेतलं होतं ना, त्याला परत थोडंसं मळून घेऊया आणि मग त्यानंतर याचे गोळे करून घेऊयात. तर आता एका गोळ्यामध्ये ना 2 समोसे होणार आहेत, त्यासाठी गोळा थोडा मोठा घ्यायचा, लिंबाच्या आकाराचा घेतलात ना की चालेल. तर आता अशा प्रकारे मी सगळे गोळे करून घेते आणि जशी आपण पुरी लाटतो ना त्याप्रमाणेच लाटायचे. थोडं सुकं पीठ लावायचं मागून पुढून आणि मग त्यानंतर अगदी आयता आकारमध्ये आपण याला लाटून घेणार आहोत. तर आता एका मालीमध्ये 2 समोसे बनणार आहेत, त्यासाठी काय करायचं, जी आपण माली लाटतो ना ती थोडी जाड ठेवायची, थोडी जाड ठेवायची, जास्तही पातळ ठेवू नये, नाहीतर मग पुरण जे आहे सुटण्याची शक्यता असते तेलामध्ये, त्यासाठी. आणि मग त्यानंतर चाकूच्या सहाय्याने अगदी मधून याला चीर करायची आणि अशा प्रकारे ना कटिंग करून घ्यायचे. तर आता मी इकडे सर्व माली ज्या आहेत त्या कटिंग करून घेतल्या आणि मग त्यानंतर समोसे बनवायला सुरुवात केली. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, आपण जी कट केलेली बाजू असते ना ती हातावर घ्यायची आणि एक साईडला पाणी लावायचं आणि दुसऱ्या साईडने याला आपण हातावरती घ्यायचं. तर आता मी तुम्हाला इकडे दाखवतच आहे, अजून दुसरासुद्धा समोसा मी तुम्हाला बनवून दाखवेन. तर आता काय करायचं, आपण कोन असा तयार करून घ्यायचा आणि कोन तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आणि तुम्ही इकडे बघत आहात दोन्ही साईडने याला फोल्ड करून ना थोडं पाणी लावायचं आणि मस्त असं पॅक करायचं. तर इकडे बघत आहात तुम्ही अशा प्रकारे थोडंसं याला तुम्ही जर प्रेस करत राहिला ना समोस्यांना, छान असा समोसा तयार होतो. बघा इकडे मी कट केलेल्या साईडला पाणी लावत आहे, त्यानंतर एका बाजूने उचलून दुसऱ्या बाजूला याला ठेवत आहे, खालच्या बाजूने एकदम पॅक करून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर कोण आकार आलेला आहे तुम्ही बघत आहात इकडे. तर आता काय करायचं, भरपूर सारं सारण यामध्ये भरायचं. जितकं छान सारण तुम्ही जास्ती भराल ना तितके छान समोसे लागतात. आणि त्यानंतर मग सारण असं छान भरून घेतला की मग कोनला संपूर्ण बाजूला जे आहे थोडं पाणी लावायचं आणि मधल्या बाजूने आपण याला जी अपोजिट बाजू असते ना, आपण जी फोल्ड करून घेतली होती त्या अपोजिट बाजूलाच अजून थोडं फोल्ड करायचं आणि मग दोन्ही बाजू जे आहेत पॅक करून घ्यायच्या. बघा असं. तर आता अशा पद्धतीने आपले समोसे जे आहेत आपण बनवून घेऊयात. तर आता मी ना 2 समोसे तुम्हाला भरून दाखवले आणि त्यानंतरचे सगळे समोसे मी भरून घेतले. आणि आता तळण्यासाठी काही टिप्स. तर तेल जे आहे अगदी कडकडीत गरम ठेवायचं नाही, नाहीतर समोसे काय होतील, वरून कुरकुरीत तर होतील पण आतून जे आहे सारण आपलं चांगलं शिजणार नाही, त्यासाठी. तर आता काय करायचं, गॅसचं फ्लेम बारीक ठेवायचं आणि तेल जे आहे अगदी थोडं गरम असलं ना की त्यानंतर यामध्ये समोसे सोडायचे, नाहीतर काय होणार की समोस्यांवरती ना बबल्स यायला सुरू होतात. गरम गरम तेलामध्ये जर तुम्ही समोसे घातलात तर तेलाचं तापमान जे आहे ते थोडं कमी ठेवायचं आणि मग त्यानंतर समोसे घालायचे आणि साधारणतः 7 ते 8 मिनिट तुम्ही किती समोसे घातलात ना ते समोसे तळायचे. समजा 5-6 समोसे घातलात की 5-6 समोसे जे आहे 7 ते 8 मिनिट मंद आचेवरती आपण याला तळून घ्यायचं. म्हणजे कसे समोसे आपले वरून कुरकुरीत होतात आणि बबल्स अजिबात येणार नाहीत, तुम्ही बघतच आहात इकडे. आणि समोसेसुद्धा आतूनसुद्धा सारण आपलं चांगलं शिजून येईल, तळून येईल आणि त्यानंतर वरून जे आहेत समोसे आपले अगदी कुरकुरीत बनतील. तर मी काय केले, सगळे समोसे जे आहेत तळून घेतले आणि दुसरा बंचसुद्धा आता मी इकडे घालत आहे
आणि एक करायचं राहिलं ते काय म्हणजे समोसा ना मी तुम्हाला तोडून दाखवणार होते आणि बड्डेच्या घाई गडबडीत ना ते राहूनच गेलं. पण सांगू तुम्हाला, जे जे लोक हे समोसे मी खाल्लेत ना, म्हणजे माझी मित्रमंडळी किंवा परिवार, माझा फॅमिली खाल्लेत ना समोसे, त्यांनी सगळ्यांनी मला फीडबॅक दिले की समोसे खूप छान झाले होते, तू तर स्टॉलच सुरू कर असं सुद्धा म्हटले काहीजण. मग आता इतके छान व्ह्यूज म्हणजे असं रिप्लाय आले ना, मला कमेंट आले की असं वाटतं की अजून एकदा समोसे बनवायचं, असं म्हणजे मोटिवेट होतो मी. तर मला तरी बनवायला खूप छान वाटलं आणि त्यांना खायलासुद्धा खूप छान वाटलं असेलच, टेस्टी झाले होते, खूप कौतुक केले माझं. तर त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आणि त्यानंतर मग आता मी प्लेटिंग करायला सुरुवात केले. तर लहान मुलांना ना अशा प्रकारे आपण एका यूज अँड थ्रो प्लेट्समध्ये अशा प्रकारे एक एक समोसा घालून त्यासोबत टमॅटो सॉस घालून आणि त्यानंतर केक, चॉकलेट्स वगैरे, वेपर्स सगळं घालून मी ना आपण बर्थडे खूप छान सेलिब्रेट केला आणि सगळ्यांना खूप आवडले समोसे. तर तुम्हालासुद्धा आवडले का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबत रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला. तर चला मग भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.